आणि आता आपल्या चर्चेकडे वळणार आहोत। आजचा आपला चर्चेचा विषय खरं तर आहे पुण्यातला, पण संपूर्ण राज्याचं याकडे लक्ष वेधणं गरजेचं आहे। पुण्यातला फुलेवाडा हा इतिहासाची साक्ष देणारी एक वास्तू, पण ही वास्तू आता एखाद्या संस्थेच्या ताब्यात जाणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे। कारण महात्मा फुले वाड्याचं पालकत्व आपल्याला मिळावं असा अर्ज छगन भुजबळ यांच्या महात्मा फुले समता परिषदेतर्फे करण्यात आलेला होता। हा अर्ज झालेला होता जुलै 2025 मध्ये, आणि आता असं कळतंय की पुरातत्व विभागाने त्यांच्याकडून प्रस्ताव मागितलेला आहे, सविस्तर प्रस्ताव मागितलेला आहे। याचा अर्थ सरकार फुलेवाड्याचं पालकत्व हे समता परिषदेला देण्याच्या बाबतीत सकारात्मक दिसतंय का? तसं असेल तर कारण काय? सध्या फुलेवाडाची व्यवस्था अतिशय व्यवस्थित आहे, फुलेवाडा सुस्थितीत आहे, तिथे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी व्यवस्था चांगली आहे, फ्रीली नागरिक आणि इतर पर्यटक त्या ठिकाणी येऊ शकतात। म्हटल्यावर या व्यवस्थेत बदल करायची गरज का वाटतेय सरकारला? सरकार संगोपन करायला सक्षम नाहीये का? याची दुसरी बाजू अशी की समता परिषद जी म्हणते की आमच्याकडे याचं पालकत्व द्या, त्या समता म्हणजे ही जी कंडिशन आहे ज्याच्या अंडर त्यांनी मागितलेलं आहे ती सरकारची योजना आहे, संरक्षित स्मारक पालकत्वाची संगोपनाची योजना। त्या योजनेअंतर्गत समता परिषदेने हा अर्ज केलेला आहे। मात्र त्यामध्ये एक अशी सरकारची अट असते की ज्यात जी संस्था पालकत्व स्वीकारणार असते त्या संस्थेला आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम आहोत या संपूर्ण वास्तूचं संगोपन करण्यासाठी हे दाखवावं लागतं। समता परिषद तशी सक्षम आहे का? यापूर्वी तसं काही ऑडिट झालेलं आहे का? समता परिषद अशा प्रकारचे अर्ज करते या ठिकाणी, याचा अर्थ त्यांना इथे काही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य या योजनेअंतर्गत मिळतं, जसं की जाहिरातीत त्या वास्तूचा वापर करणं किंवा इथे पार्किंगचे चार्जेस लावणं, एंट्री फी लावणं। तर फुलेवाड्याचा ताबा जर समजा एखाद्या खाजगी संस्थेकडे गेला तर फुलेवाड्यात प्रवेश करण्यासाठी सुद्धा आता सर्वसामान्य लोकांना पैसे मोजावे लागतील का? हा सगळाच प्रकार आहे ज्याबाबत पुण्यामधल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांना, काही पुणेकरांना असुरक्षित वाटते आणि त्यांनी अशा प्रकारे पालकत्व समता परिषदेला द्यायला विरोध केलेला आहे। तर असं नेमकं का होतंय? हे योग्य आहे की अयोग्य आहे? या सगळ्याच विषयाबाबत आज आपण चर्चा करणार आहोत। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार, भुजबळांचे समर्थक आणि समता परिषदेचे मृणाल ढोले आपल्यासोबत आहेत, आणि आपल्यासोबत आहेत मुक्त पत्रकार अश्विनी सातवडोके। आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी समीर भुजबळ यांना याबाबत प्रश्न विचारला, त्यावेळी त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। जे आहे कधी कधी जे चांगलं काम बघवत नाही आणि त्यांच्या पोटात दुखतं अशातला प्रकार आहे। खरं म्हणजे हे जे आहे ज्ञानाचं घर आहे, जास्तीत जास्त लोकांनी इकडे यायला पाहिजे। नियमितपणे साफसफाई होत राहील, गार्डनिंग चांगलं होत राहील, त्याच्या इलेक्ट्रिसिटी वगैरे बाकीची देखभाल होत राहील। तिकडे पुतळे बसवलेले आहेत, पुतळ्यांवरती खरं म्हणजे शेडची सुद्धा आवश्यकता आहे, ती शेड सुद्धा निर्माण करता येईल। अशा तऱ्हेने संवर्धन करणे हा एकमेव आणि जतन करणे हा एकमेव उद्दिष्ट आमचं आहे, त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही उद्दिष्ट नाही। मी सुरुवातीला जाईन मृणाल ढोले यांच्याकडे। मृणालजी, का अशी गरज वाटते समता परिषदेला की याचं पालकत्व आपल्याकडे यावं? काही अव्यवस्था आहे, काही कारण आहे? तुम्हाला असं वाटतंय का की सध्याची जी व्यवस्था आहे, शासन, राज्य शासन, पुणे पालिका, पुरातत्व विभाग त्याला योग्य न्याय देत नाहीये, त्या वास्तूला त्यांच्याकडून व्यवस्था होत नाही, असं काही होतंय का? नाही, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक लक्षात सांगितलं पाहिजे की आपण ज्याचा उल्लेख केला की महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित संगोपन जो स्कीम आहे, योजना आहे, या संरक्षित स्मारक योजना जी आहे याच्या अंतर्गत ज्या वास्तू, ऐतिहासिक वास्तू आहेत, किल्ले आहेत आणि काही स्मृतीस्थळं आहेत, अशा ठिकाणी जे असतील त्या ठिकाणी जर संगोपन नीट होत नसेल तर काही ठिकाणी काही त्रुटी असतील तर अशा वास्तू काही प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स असतील, काही संस्था असतील, काही पब्लिक ट्रस्ट असतील, यांना एक प्रकारे त्याचं दत्तक त्यांना ते घेता येतं, त्याचं पालकत्व घेता येतं। एक लक्ष त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे की मुळात याच्यामध्ये वास्तूची मालकी कुठेही जात नाही, वास्तूची मालकी सरकारचीच राहती। आणि ही स्कीम जी आहे, हे पालकत्व जे आहे हे फक्त 10 वर्षासाठी दिलं जातं।
त्याच्यामध्ये काय होतं की जिथं जिथं सरकार कमी पडतं तिथं तिथं निधी आणणं असेल, CSR फंड्सचा वापर करणं असेल, या सगळ्यामध्ये कुठे ना कुठेतरी एका प्रायव्हेट पार्टीला किंवा पब्लिक ट्रस्टला याच्यामध्ये इंटरव्ह्यू करता येतं. राहिला प्रश्न असा की महात्मा फुले मेंटेन आहे का नाही. विषय काय आहे की आज 28 नोव्हेंबर आहे, महात्मा फुले यांचा 135वा स्मृती दिन आहे. 28 नोव्हेंबर असेल किंवा 11 एप्रिल असेल, या सगळ्याच्या दरम्यान नेमकं आम्ही समता परिषदेतर्फे तिथं प्रेशर आणून महानगरपालिकेकडनं साफसफाई स्वच्छता करून घेतो, रंगरंगोटी करून घेतो. पण बाकी 360 दिवस तिथं त्या प्रकारे त्या मेंटेनन्स नसतं. आणि आपण बऱ्याचदा पाहिलं की तिथं दारूचे बाटल्या असतात, खच असतात, दारूचा खच असतो, कचरा साठलेला असतो, पक्ष्यांची विष्ठा असते, पालापाचोळा असतो, अशा बऱ्याच गोष्टी असतात. आम्हाला सारखं निदर्शनास आणून द्यावं लागतं प्रशासनाच्या. तिथं कधी कधी पोलीस प्रशासनाला इंटरव्ह्यू करायला लागतं. तिथं दारुडे येतात. मुळात त्याच्यात काय आहे की बऱ्याच ठिकाणी आता तिथं नवीन ट्रेंड सुरू झालाय. काही ठिकाणी तिथं प्री वेडिंग शूट व्हायला लागलेले आहेत. 10 जूनला यावर्षी आपण एक मीडियाने फार चांगली बातमी चालवली की वटसावित्रीची पूजा तिथं महात्मा फुले वाड्याच्या अंतर्गत जो वड आहे त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात दोरा गुंडाळण्याचं जे विधी होता तो महिलांनी महात्मा फुले वाड्याच्या आत केला आणि तिथं दिवाबत्ती वगैरे करून ठेवली होती. त्याच्यामध्ये कधीची तिथं आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अशा काय होतं, बऱ्याच सिक्युरिटी गोष्टी असतात. जेव्हा आम्ही तिथलच्या सिक्युरिटी गार्डला सांगतो महानगरपालिका सुरक्षेची व्यवस्था करते, नाही असं नाही, पण काय होतं आम्ही बरेचदा त्यांना प्रश्न विचारतो. ते काय म्हणतात की स्थानिक नगरसेवक असतील अधिकारी आम्हाला फोन करतात, जाऊन दे, राहून दे, दुर्लक्ष कर, त्यामुळे त्यांच्यावरही प्रेशर असतो. तर त्यामुळे बऱ्याचदा तिथं कधी कधी आम्हाला कंप्लेंट्स करायला लागलेत की तिथं दारुडे बसलेत, दारू पित आहेत, बाटल्या आहेत, अस्वच्छता आहे. फक्त आपण लक्षात घ्या की फक्त संगोपन, म्हणजे तिथं गार्डनिंगचा पण विषय. आम्हाला दरवेळेस 28 नोव्हेंबरच्या आधी तिथं गार्डनिंग करायला लागतं, नवीन झाडं लावावी लागतात, खत पाणी करावं लागतं, रंगरंगोटी करावी लागते. अशा समता परिषद मुळात महात्मा फुले वाडा जो आहे त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांचं समता परिषदेचं कॉन्ट्रीब्युशन हे प्रचंड आहे. महात्मा फुले वाड्यामध्ये अतिशय फार भग्न अवस्थेत तो वाडा होता. त्याचा अतिशय एक प्रकारे राष्ट्रीय स्मारक करण्याचं काम भुजबळ साहेबांनी केलं, समता परिषदेने केलं आणि आज तागायत ते गेले 25-30 वर्ष ते मेंटेन केलं. जर त्यांचा काही त्याच्यात वाईट इंटेन्शन असता तर त्यांनी 25-30 वर्षापूर्वीच त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप केला असता. पण एक लक्षात आलंय की तिथं आता नको ते प्रकार तिथं बरेच घडायला लागलेले आहेत. त्याच्यामध्ये मुळात ते कोणाला द्यावं अशी फुलेप्रेमींची संकल्पनाच नाहीये. पण जर ते कोण घेत असेल तर समता परिषद हे अतिशय योग्य आहे. शासनाची स्कीम आहे, त्याच्या अंतर्गत यशवंतराव चव्हाणांची समाधी असेल, नळदुर्ग असेल, तुळजापूरचा, असे बरेचसे वास्तू गेलेले आहेत. जर याच्यामध्ये पैसा आला नाही तर मेंटेनन्स होणार नाही. एक साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तिथं इतके वर्ष झाले महात्मा फुले वाड्यामध्ये साधा गाईडही नाही, अशी परिस्थिती आहे. तर मग हे सगळं जर करायचं असेल तर पैसा लागेल, कुठल्या तरी संस्थेने त्याचं पालकत्व घेतलं पाहिजे. आपण नितीन पवार यांच्याकडे जाऊया. नितीन पवारजी, अनठाईनी सरकारची ही योजना आहे, त्या अंतर्गतच अर्ज केलेला आहे, काही वेगळा अर्ज केलेला नाहीये. आणि हे सगळं सरकारच्या देखरेखीखाली होईल. सरकारची समिती असेल, कर लावायचं का नाही, किती लावायचा, याच्यावर पूर्णपणे सरकारचं अंकुश असेल, मुद्दा लक्षात आला. आपल्याला इतरांकडे जावं लागेल आणि हे पालकत्व फक्त 10 वर्षासाठी असेल. मुद्दा लक्षात आला. नितीन पवार हे पटतंय का तुम्हाला? त्यांचं असं म्हणणं आहे अतिशय अव्यवस्था असते फुले वाड्यामध्ये आणि त्याच्यामुळे समता परिषदेने असं इंटरव्ह्यू केलेलं आहे. मी आतापर्यंत जे ऐकलंय ते सगळं धक्कादायक आहे. म्हणजे इतिहासाची किती विटंबना आणि विसंगत बोललं गेलं इथं. तर समता परिषद ही आमची एक प्रकारे भगिनी संघटना आहे किंवा त्यात जे काम करणारे कार्यकर्ते आम्ही अनेक वेळा बरोबर काम केलेलं. पेढेवाड्याचा विषय असेल किंवा बाकीचे फुल्यांच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या संशोधनाच्या बद्दलचं काम असेल. परंतु मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की महात्मा ज्योतिराव फुल्यांचं जे जन्मगाव आहे त्या खानोडीमध्ये 50 वर्षापूर्वी महात्मा फुले समता प्रतिष्ठानची स्थापना झाली आणि तिच्या उद्दिष्टामध्येच महात्मा फुले यांचे जीवन कार्य, त्यांचे सहकारी सावित्रीबाई यांच्याविषयी संशोधन करणं, त्याचं कार्य लोकांसमोर आणणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. आणि त्या उद्दिष्टानुसार महात्मा फुल्यांचा अस्सल फोटो, सावित्रीबाईंचा अस्सल फोटो, महात्मा ज्योतिराव फुल्यांचं उईल पत्र म्हणजे मृत्यूपत्र, आता ज्या फुले वाड्याविषयी ते बोलतायत, महात्मा फुले वाड्याचं राष्ट्रीय स्मारक व्हावं म्हणून महात्मा फुले प्रतिष्ठाननी प्रयत्न केले. आणि त्यावेळेचे मोके कल्याणकर जे नंतर नगरसेवक झाले त्यांनी काय त्यावेळेस लढाई दिली
हा सगळा इतिहास आहे, मला त्यात जायचं नाही. मुद्दा असा आहे, म्हणजे हे जणू काही सगळं आपणच केलं अशा पद्धतीने सांगतायत. त्या पुन्हा मी सांगतो की ते आमच्या समोरच्या बाजूला शत्रू पक्षात नाही, ते आमचे मित्र आहेत, म्हणून जास्त बोलायचं नाहीये. मला मुद्दा त्यांना हा विचारायचा आहे की तुम्ही तुमच्या सगळ्या मांडणीमधनं तुम्ही कबूल करताय का की महात्मा फुले वाड्याकडे सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि सरकारने आतापर्यंत काही नीट केलेलं नाहीये आणि म्हणून आम्ही ते नीट करू. ज्या वटपौर्णिमेच्या पूजेविषयी बोलले त्याला आमच्या कार्यकर्त्यांनी जाऊन तिथे विरोध केला की इथं करू नका. कोण आलं परिषदेचं तिथं, समता परिषदेचं लढाईला? प्रत्येक वेळी लढाई आम्ही केलेली आहे. भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक व्हावं म्हणून 1 जानेवारी 1998 पासून आम्ही लढाई करतोय आणि मोर्चे काढतो. मुद्दा असा आहे याच्यामधला की शासन, आता त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे की त्याचा निधी कमी पडतोय असं अधिकारी तेच म्हणाले. मग शासनाने एकदा मान्य करावं की महात्मा फुले इतर सर्वसाधारण स्मारकासारखं नाहीये ते. ज्योतिबांचं घर आहे ते, राष्ट्रीय स्मारक आहे आणि तिथून संपूर्ण देशातील प्रेरणा घेतलेली आहे. मला एक उदाहरण द्यायचंय की कुठल्याही आपल्या माणसाला सामाजिक थोडं बहाणे आहे नाही, कुठल्याही सामान्य नागरिकांना आपण सगळ्या समूहात जर खडा मारला आणि तो ज्याला लागेल त्याला विचारलं की बाबा नितीन पवारजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. आय एम सॉरी इंटरप्ट करावं लागतं कारण तुमचा काहीतरी बहुतेक नेटवर्कचा इश्यू दिसतोय, तुमचा आवाज ब्रेक होतोय. पण तुमचा मुद्दा लक्षात आला की एवढा सगळा संघर्ष इथे केलेला आहे, पण तरी सुद्धा समता परिषद असे का आक्षेप घेते? मी अश्विनी यांच्याकडे जाईन, मग मी ढोलेंकडे पुन्हा एकदा येते. अश्विनी, आता जो आक्षेप घेतला जातोय, म्हणजे ढोलेंनी जो आक्षेप घेतला की इथे सगळी अव्यवस्था आहे असं ते म्हणतात, खरंच इतकी अव्यवस्था आहे? म्हणजे मी काही वर्षापूर्वी पुण्यात होते, आमचं नियमित जाणं असायचं तिथे, त्यावेळेला अतिशय छान होतं, पण माझं अलीकडे बऱ्याच वर्षात जाणं झालेलं नाहीये. खरंच इतकी अव्यवस्था आहे तिथे? नम्रता, तुम्ही पण पुण्यामध्ये रिपोर्टिंग केलेलं आहे, मी सुद्धा पुण्यामध्ये रिपोर्टिंग करते आणि चळवळीच्या माध्यमातून सतत फुलेवाड्यामध्ये जात असते. फुलेवाड्यामध्ये कधीही अस्वच्छता पाहायला मिळत नाही. ढोले जे बोलतायत ते आमचे चळवळीतले सहकारी आहेत, ते कायम आमच्या सोबत असतात, आम्ही त्यांच्या सोबत असतो. ते धादांत खोटं आहे. मूळ गोष्ट अशी आहे, जो वाडा आहे फक्त तो वाडा पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे आणि वाड्याच्या बाहेरचा जो परिसर आहे तो महापालिकेच्या ताब्यात आहे. महापालिकेचा सुरक्षा रक्षक जो आहे तो तिथे नेमणुकीला आहे. तिथे स्वच्छता ठेवली जाते, तिथे अनेक लोक येत असतात. मी सुद्धा सतत वाड्यावरती जात असते. तरुण मुलं असतील, माझ्या आसपासची लहान मुलं असतील, यांना मी वाडा बघायला घेऊन जात असते. सोमवारच्या दिवशी पुरातत्व विभागाच्या वतीनं वाडा जो आहे तो बंद असतो, आठवड्यातनं 1 दिवस, पण तिथे स्वच्छता जी आहे ती नियमित केली जाते. आता मला एक हसायला येतं की समीर भुजबळ म्हणतात की कोणाच्या पोटात दुखतं, तर त्यांना सांगायचं की आमच्या काही पोटात वगैरे दुखत नाहीये. समता परिषदेला हे पालकत्व दिलं जातंय म्हणून तर आमचा आक्षेप आहे असं अजिबात नाहीये. मुळात हे लक्षात घ्या. माझा ढोलेंना एक प्रश्न आहे, समता परिषदेचे जे संस्थापक आहेत छगन भुजबळ हे सत्तेत आहेत, महाराष्ट्रातले मोठे ताकदवर नेते ते आहेत. फुलेवाड्याच्या उभारणीमध्ये त्यांचं योगदान किंवा भिडेवाड्याच्या स्मारकामध्ये त्यांचंही योगदान आहे, हे आम्ही कुठंही नाकारत नाही आणि ते कोणीही नाकारू शकत नाही. खरंय. सत्तेमध्ये असणारा माणूस जर सरकारच्या वतीनं तिथं व्यवस्थित निधी आणून सरकार मार्फत ते चालू शकत नसेल तर तुमच्या सत्तेत असण्याचा उपयोग काय, हा माझा त्यांना सवाल आहे. तुम्ही सत्तेत आहात ना, आपण त्यांना तोच प्रश्न विचारूया. अश्विनी ढोले, माझा मृणाल, पुढचा प्रश्न तुमचा सांगा, आपण त्यांना एकत्र त्यांच्याकडनं उत्तर घेऊ. मृणाल ढोले, प्रश्न हाच आहे. तुम्ही म्हणताय की तिथे व्यवस्था नाहीये. मृणाल ढोले, तुम्ही म्हणताय तिथे व्यवस्था नाहीये, अस्वच्छता असते, सिक्युरिटी गार्ड नीट काम करत नाही, वटपौर्णिमेची पूजा होते वगैरे सगळं तुम्ही वर्णन केलं. मुद्दा असा आहे की स्वतः भुजबळ साहेब सत्तेत आहेत, त्यांचं योगदान इथलं आता अश्विनीने सांगितलेलंच आहे. ते स्वतः सत्तेमध्ये असताना, सत्तेतले एक चांगल्या पदावरचे मंत्री असताना जर ते सरकारमध्ये राहून ही व्यवस्था करू शकत नाहीत तर त्यांची संस्था इथे सरकारपेक्षा चांगली व्यवस्था पाहू शकेल, याच्याबद्दल तुम्ही जनतेला विश्वास कसा देणार? नाही, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी नितीनजी आणि अश्विनीताईंना उत्तर देतो. नितीनजी
मी म्हणत नाहीये की महात्मा फुले वाड्यामध्ये फक्त भुजबळ साहेबांचं किंवा समता परिषदेचं कॉन्ट्रीब्युशन होतं, त्यांचा वाटा होताच. समता प्रतिष्ठानचा आपणही मोठे बंधू आहात. अश्विनीताई ताई आहेत आमच्या, त्या चळवळीत आपण सगळे एकत्र असतो. बाबा आढावजी असतील, बाकी सगळे चळवळीतले त्यावेळेसचे नेते असतील, या सगळ्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन हे राष्ट्रीय स्मारक बनण्यात आहे. महात्मा फुलेंचं वाडा व्यवस्थित करण्यामध्ये आहे, त्याचं एक स्मारक करण्यामध्ये आहे, हे कुणीही नाकारत नाहीये. आणि आपण जो खानोडीचा उल्लेख केला, गडगुंचा उल्लेख केला, निश्चित हेही कामं व्हायला पाहिजेत, त्याच्याबद्दलही आम्ही काही म्हणत नाहीये. आपलं कॉन्ट्रीब्युशन कुठेही आम्ही नाकारत नाहीये. इनफॅक्ट आपण सहकारी आहात, आपण मोठे बंधू आहात. बाबा आढावजी तर आमचे पितातुल्य ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याबद्दल आम्ही नाकारूच शकत नाही. आणि अश्विनीताई, महात्मा फुले वाड्याबद्दल ते म्हणतात ते थोडंसं खरं आहे की तिथं स्वच्छता बऱ्यापैकी मेंटेन असते. आम्ही म्हणत नाही की अव्यवस्था फारच असती, पण विषय असा आहे की ज्या वेळेस अव्यवस्था असती तर त्यावेळेस आम्ही कोणाला लायबल धरू शकत नाही. अश्विनीताई, आपण दुपारच्या वेळेस या, तिथं बघा किती पालापाचोळा पडलेला असतो. मृणाल डोले कुणाला लायबल का धरू शकत नाही? कारण लायबिलिटी सरकारची आणि सरकारमध्ये तुमचे नेते आहेत म्हणून का? सरकारमध्ये तुमचे नेते आहेत म्हणून तुम्ही लायबल नाही धरू शकत? आपला जो प्रश्न आहे की आपण एक लक्षात घ्या की हे फक्त काय महात्मा फुले वाड्याबद्दल आहे का? नाही, तर हे महाराजांचे जे किल्ले आहेत, म्हणजे सिंहगड असेल, तोरणा असेल, बाकी स्मृतीस्थळे, बऱ्याचशांची अवस्था थोडीशी पुरातत्व खात्याकडे असल्यामुळे त्या पद्धतीने मेंटेनन्स होत नाही. आणि त्या पद्धतीने तिथं जो विकास व्हायला पाहिजे, पब्लिक पार्टिसिपेशन व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये इतर काही प्रकल्प आणायचे असतील तर त्याच्यासाठी काहीतरी कुठेतरी तुम्हाला CSR निधी आला पाहिजे, कुणीतरी पालकत्व घेतलं पाहिजे, त्या निधीची उपलब्धता तिथं करून दिली पाहिजे. याच्यासाठी समता परिषदेने हा प्रस्ताव दिलेला आहे. मुळात हा प्रस्ताव अजून दिलेला आहे, अजून तुमचा उद्देश कळला. आणि हे सगळं तुमचा उद्देश कळला, पण तो सगळं काही आलबेल व्यवस्थित सुरू असलेल्या फुलेवाड्याचंच पालकत्व तुम्हाला का हवंय? एखादा किल्ला जो दुर्लक्षित आहे, एखादा स्मारक जे संपूर्ण दुर्लक्षित आहे, तुम्ही जे मगाशी पक्षांची विष्ठा सगळं बघितलं, हे जिथं दिसतंय ते एखादं स्मारक घ्या की तुम्ही सांभाळायला. जे सगळं व्यवस्थित पॉलिश्ड आहे तो फुलेवाडा का हवाय तुम्हाला? नाही, मुळात असं आहे ना की समता परिषदेचं नावच महात्मा फुले समता परिषद आहे, म्हणून त्यांनी किल्ल्यांचं संवर्धन करायचं नाही असं आहे का कुठे लिहिलेलं? मला फक्त एक असं म्हणायचंय, इथं आमचं आता जे काही एक चित्र आता ठीक आहे अश्विनी प्रश्न विचारतात. अश्विनी बोला. मला फक्त एवढंच, आमचा जे आता जे एक चित्र निर्माण झालंय ना की समता परिषदेनं पालकत्व मागितलंय म्हणून विरोध करतायत कार्यकर्ते, अजिबात नाही. आमचं म्हणणं असं आहे, कुठल्याही संस्थेला, कुठल्याही नाही म्हणून एक मिनिट म्हणून मला पूर्ण करू द्यात, कुठल्याही संस्थेला, कुठल्याही खासगी कंपनीला, कुठल्याही खासगी व्यक्तीला या योजनेच्या अंतर्गत महात्मा फुले वाडा हा दत्तक पालकत्व जे आहे त्याचं देण्यात येऊ नये. इथं आता समता परिषदेनं तशी मागणी केली आहे म्हणून आम्ही त्याला विरोध करतोय. पुढचा एक मुद्दा, मग हे सगळं आपल्याला जपायचं आहे ना, आपण सगळे फुल्यांचे पाईक आहोत, तर मग फरासखाना पोलीस स्टेशनला जेव्हा आतमध्ये जातो त्याच्या डाव्या बाजूला भाऊलीचा हौद आहे, जिथे कचरा पडलेला असतो, जिथे सगळ्या चोरून आणलेल्या पोलिसांनी पकडलेल्या गाड्या असतात. तिथे भाऊली जी आहे, डॉक्टर विश्रामरामजी घोले यांची मुलगी 6 वर्षाची, जिला शाळेत घातलं म्हणून काचा कुटून बनवलेला लाडू तिला खायला घातला, हा स्त्री शिक्षणासाठी ज्ञात असलेला पहिला बळी आहे. मग त्या भाऊलीच्या हौदाचं संरक्षण करावं हे महात्मा समता परिषदेला का वाटलं नाही, हा मग माझा पुढचा सवाल आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन मला असं म्हणायचंय, मी पुन्हा हे म्हणते, मी भुजबळांचं यातलं योगदान नाकारत नाहीये, मी समता परिषदेचं योगदान नाकारत नाहीये. भुजबळ हे महाराष्ट्रातले ताकदवर नेते आहेत. त्यांनी 10 एकरमध्ये 15 एकरमध्ये एक जागा घ्यावी छान, तिथे सावित्री ज्योती यांचं एक रिसर्च सेंटर जे आहे ते उभं राहावं आणि पुढे जाऊन ते जेंडर स्टडी सेंटर म्हणून ते चालावं महाराष्ट्रासाठी. कारण की त्यांच्या इतकं बेस्ट कपल माझ्यासाठी दुसरं कुणी नाहीये. अगदी कपल तर ते करावं ना, ह्याची जबाबदारी शासन म्हणून, शासनाचे प्रतिनिधी म्हणून भुजबळ सत्तेत आहेत, त्यांनी ते शासनाकडून ते करून घ्यावं. निधी कमी पडत असेल तर त्याची मागणी महापालिकेमध्ये, बाबा हा निधी वाढवा, पुरातत्व विभागाला सांगून, तिथं शासनाला सांगून तो निधी जास्तीत जास्त तिथे आणून द्यावा, यासाठी प्रयत्न करायचे का शासनाची जबाबदारी झटकून द्यायची आणि कुठल्या तरी संस्थेनं ती जबाबदारी घ्यायची? शासनानं हे सांभाळलं पाहिजे.
ठीक आहे, माझी असं वेळ आमचं खरं म्हणणं आहे. संपत आले. मला नितीन पवार सरांकडे परत एकदा जायचंय. पवार सर, आता हे जे समता परिषद यामध्ये इंटरेस्ट दाखवत आहे, मी असं आर्थिक हेतू आहे वगैरे असं म्हणणार नाही. समता परिषद मोठी आहे, भुजबळ खूप मोठे आहेत, पण हा राजकीय हेतू यामागे असू शकतो असं वाटतंय का? ते राजकीय हेतू त्यांच्या मार्फत कुणी पूर्ण करते का याच्याबद्दल आम्हाला मोठी शंका आहे. अश्विनी म्हणाली त्याच्याशी मी 200% सहमत आहे. महात्मा फुले समता परिषद आमच्यासाठी विषयच नाहीये. शासन अशा प्रकारचं जे पुरातत्व खात्याकडे ज्या वास्तू असतात ते इतरांना शासनाला त्या वास्तूच्या व्यवस्थापनाचा खर्च परवडण्याचा होतो असं आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलंय. माझा सरळ प्रश्न आहे की महात्मा फुल्यांचा वाडा हा त्यांना महात्मा फुले आणि त्यांचा वाडा त्यांना आर्थिकदृष्ट्या शासनाला परवडण्याचा झालाय का, याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं. भुजबळांकडनं आणि समता परिषदेकडनं आम्हाला ते अपेक्षित नाही आणि म्हणून शासन ते द्यायला निघाले. असं आहे का की फुले आता राजकीय दृष्ट्या परवडतात किंवा त्यांचं नाव घेतल्याशिवाय राजकीय पोळी भाजलीच जात नाही, पण फुले आता आम्हाला असं नाही. त्यांचा वाडा इतर कुठलं तरी आसपासचं स्मारक असतं त्या ठिकाणी त्यांनी काहीतरी वेगळं केलं, एखादी शाळा ती घेतली तर समजू शकलं असतं. पण जे बाबासाहेबांचं महू इथं जन्मस्थानाला जितकं महत्व आहे तितकंच फुल्यांचं, तितकंच रायगडाच्या शिवाजी महाराजांच्या राजधानीला जेवढं महत्व आहे तितकंच महत्व जुन्नरला शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाला जितकं महत्व आहे तितकंच महत्व आमच्या परिवर्तनवादी चळवळीच्या सगळ्या लोकांसाठी, स्त्री पुरुष, स्त्री शूद्रांसाठी हे महात्मा फुले वाड्याला आहे. अगदी अगदी मेंटेन करणं परवडत नाही, हे शासनाने जाहीर करावं आणि अतिशय तुम्ही महत्वाचा पॉइंट नितीन सर मांडलात की महात्मा फुले शासनाला फक्त राजकीय दृष्ट्या परवडतायत आणि आर्थिक दृष्ट्या परवडत नाही अशी काहीची परिस्थिती आहे का, असं हे सगळी परिस्थिती त्याकडे बोट दाखवते. समता परिषदेच्या हेतूवरती कुणी शंका घ्यायची नाही, हा पुढे वेगळा चर्चेचा मुद्दा आहे. त्यामागे काय राजकीय हेतू आहेत का कल्पना नाही. हेतू सगळ्यांचा चांगलाच आहे की महात्मा फुले वाड्याचं योग्य संगोपन व्हावं. पण जर ते सरकारला परवडत नसेल तर सरकारने ते तसं सांगावं. सध्या सुस्थितीत चाललेली जी सगळी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला मोडून पुन्हा एकदा कुठेतरी एका खासगी संस्थेला त्या संगोपनाचं कंत्राट देणे आणि नंतर पुढे काहीतरी वेगळं झाल्यानंतर परत त्याचा बोभाटा करणे याला काही अर्थ नसतो. सरकारने काय परिस्थिती आहे ती स्वतः समोर येऊन सांगणं हे या क्षणाला गरजेचं आहे. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेधला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.